नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण शेअरची बेसिक माहिती बघणार आहोत। नवीन गुंतवणूकदारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। तुम्ही एखादा शेअर घेणार असाल तर तो खरोखर चांगला आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर फक्त नाव बघून शेअर घेऊ नका। म्हणूनच आज आपण शिकणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय आणि त्यातून आपण चांगला शेअर कसा निवडू शकतो। फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचा आतून अभ्यास करणं, म्हणजेच कंपनी खरंच मजबूत आहे का, नफ्यात आहे का आणि भविष्यात वाढू शकते का हे तपासणं म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस। हे शेअर घेण्यापूर्वी कंपनीचं फायनान्शियल हेल्थ चेकअप करणं म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस। शेअर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाचे घटक समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं। त्यातील पहिला घटक आहे EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर। कंपनीने एका शेअर मागे किती नफा कमावला हे EPS दाखवतं। जास्त जर EPS असेल तर याचा अर्थ असा कंपनी जास्त कमवते आणि शेअर मजबूत आहे। त्यानंतर दुसरा घटक आहे PE रेशिओ, ज्याला आपण प्राइस अर्निंग रेशिओ असं म्हणतो। शेअरचा भाव त्याच्या नफ्याच्या तुलनेत किती आहे हे PE रेशिओ सांगतो। कमी PE म्हणजे शेअर स्वस्त असू शकतो, तर खूप जास्त PE म्हणजे शेअर ओव्हर व्हॅल्यूड असू शकतो। त्यानंतर तिसरा घटक आहे डेट टू इक्विटी रेशिओ। कंपनीवर किती कर्ज आहे हे दाखवतो। जर कर्ज खूप जास्त असेल तर रिस्क सुद्धा वाढते। कमी डेट इक्विटी म्हणजे कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे। त्यानंतर पुढचा घटक आहे ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी। गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशावर कंपनी किती परतावा देत आहे हे ROE दाखवते। जर ROE उच्च असेल म्हणजे याचा अर्थ व्यवस्थापन चांगलं काम करते। त्यानंतर पुढचा घटक आहे डिव्हिडंड यील्ड। कंपनी आपल्या नफ्यातून गुंतवणूकदारांना किती लाभ देते हे डिव्हिडंड यील्ड दाखवतं। जास्त डिव्हिडंड यील्ड म्हणजे कंपनी नफा कमवून गुंतवणूकदारांना सुद्धा वाटते। त्यानंतर स्टॉक निवडीसाठी काही फंडामेंटल चेकलिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। स्टॉक निवडताना या गोष्टी नेहमी चेक केल्या पाहिजेत। सर्वात प्रथम काय बघायचं आहे, प्रॉफिट। कंपनीचा नफा दरवर्षी वाढतोय का हे चेक करायचं। त्यानंतर कंपनीवरचं कर्ज नियंत्रणात आहे का हे चेक करायचं। त्यानंतर बघायचं आहे कंपनीचं व्यवस्थापन अनुभवी आणि विश्वासू आहे का हे चेक करायचं। त्यानंतर बघायचं आहे कंपनीचा उद्योग भविष्यात वाढीचा आहे का, म्हणजे आपण जो स्टॉक घेणार आहे ते सेक्टर भविष्यामध्ये वाढ करू शकतं का हे चेक करायचं आहे। त्यानंतर बघायचं आहे कंपनीचा PE रेशिओ आणि ROE उद्योगाच्या सरासरीपेक्षा चांगले आहेत का। त्यानंतर बघायचं आहे कंपनी नियमित डिव्हिडंड देते का, म्हणजेच लाभांश देते का। जर या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं होय असतील तर तो स्टॉक गुंतवणुकीसाठी चांगला ठरू शकतो। तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर अंदाजावर नाही, माहितीवर गुंतवणूक करा। फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजेच कंपनीच्या आतलं खरं मूल्य ओळखण्याची गुरुकिल्ली आहे। तर पुढच्या वेळेस शेअर घेण्यापूर्वी हे महत्त्वाचे पॉईंट नक्की तपासा आणि मगच शेअर घेण्याचा विचार करा। तर ही होती आपली फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।